रत्नागिरी सिंधुदुर्गातल्या काँग्रेस राष्ट्रवादी संघर्षाबाबत नारायण राणेंनी आता सामंजस्याचा पवित्रा घेतलाय। राष्ट्रवादीशी चर्चेची त्यांनी तयारी दर्शवलेली आहे। राष्ट्रवादीनं आघाडीचा धर्म पाळावा असंही राणेंनी आवाहन केलंय। गेल्या काही दिवसांपासून सिंधुदुर्ग रत्नागिरीमधला वाद आघाडीमधला चिघळलेला आपल्याला सगळ्यांना माहिती आहे। मात्र आता राणेंनी त्यांची भूमिका मवाळ केल्याची माहिती मिळते आहे। राणेंनी राष्ट्रवादीबरोबर चर्चेची तयारी केलेली आहे, तयारी तशी दाखवलेली आहे। राष्ट्रवादीनं आघाडी धर्म पाळावा असं राणे म्हणतात। आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी विकास गावकर सध्या आपल्या बरोबर आहेत। विकास, राणेंनी कुठेतरी एक पाऊल मागे घेतले असं म्हणायला हरकत नाहीये। राष्ट्रवादीची चर्चेची तयारी त्यांनी दाखवलेली आहे। काय नेमकी त्यांनी भूमिका घेतली? अनुपमा, गेले काही दिवस काँग्रेस आणि राष्ट्रवादीतला जो संघर्ष होता विशेषतः सिंधुदुर्ग जिल्ह्यातला तो ताणलेला होता। आपण कुठल्याही परिस्थितीत काँग्रेसला सहकार्य करणार नाही अशा प्रकारची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसने घेतलेली होती। एकूणच गेले काही दिवस या प्रचारात राष्ट्रवादी काँग्रेस सहभागी होत नव्हता। काल जितेंद्र आव्हाड यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यानंतर कुठेतरी चक्र फिरायला लागले असं म्हणावं लागेल। आज राष्ट्रवादी काँग्रेसचे एक गट काँग्रेसच्या प्रचारात सहभागी होताना दिसत होता। त्यानंतर आता राणेंची पत्रकार परिषद झाली आणि त्यांनी म्हटलंय की राष्ट्रवादी काँग्रेसचे जे काही प्रश्न असतील ते माझ्याकडे घेऊन यावेत, आपण चर्चेतून हे प्रश्न सोडवू शकतो अशा प्रकारचं वक्तव्य केलंय। आणि त्यानंतर त्यांनी असं म्हटलंय की महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची युती आहे। काँग्रेस आपला जो धर्म आहे, आघाडी धर्म आहे तो पाळते। राष्ट्रवादी काँग्रेसने आपला जो काही धर्म आहे तो पाळावा आणि सहकार्याची भूमिका ठेवावी अशा प्रकारचं वक्तव्य केलंय। त्यामुळे कुठेतरी आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सूत जुळतंय अशा प्रकारचं चित्र पाहायला मिळतंय। नक्कीच विकास संपर्कात राहा। सध्या आपल्या बरोबर दीपक केसरकर आहेत, राष्ट्रवादीचे तिथले नेते आणि आमदार सध्याचे। आपण त्यांच्याकडून माहिती करून घेऊया। नमस्कार दीपकजी, राणेंनी एक पाऊल कुठेतरी मागे घेतलंय, हात पुढे केलेला आहे। आम्ही राष्ट्रवादी बरोबर चर्चा करू अशी त्यांनी भूमिका घेतलेली आहे। काय तुम्हाला वाटतंय, राणेंनी हे जे काही आवाहन केले राष्ट्रवादीला आघाडीचा धर्म पाळावा, आपली याच्यावर प्रतिक्रिया काय? तुम्ही आता तयार आहात चर्चेसाठी? मॅडम, मी खरं तर मुंबईमध्ये आहे आणि आताच मी अर्धा तास आदरणीय साहेबांच्या बरोबर होतो। त्याच्यामुळे सध्या काही कमेंट करू नये बाहेर अशी त्यांनी मला सूचना दिली आणि जिल्ह्यामध्ये जाऊन तू कार्यकर्त्यांना भेट आणि आपण जे काही तुला समजावून सांगितलं ते तू त्यांना सांग वगैरे अशा स्वरूपाची त्यांची भूमिका आहे। तर मी आता जिल्ह्यात आल्यानंतर मीटिंग घेईन संपूर्ण जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांची आणि त्याच्यानंतर आम्ही ह्याच्यावर काय ते आमचं कॉमेंट आहे। दीपकजी, फक्त आम्हाला सांगा, आपला जो पवित्रा आहे, आम्ही मदत करणार नाही किंवा काँग्रेसला आम्ही मदत करणार नाही, प्रचारामध्ये सहभागी घेणार नाही, काय आपण या पवित्र्यावर ठाम आहात? आपण आपला पवित्रा आता मागे घेतलाय? नाही मॅडम, असं आहे की मी पूर्वीच सांगितलेलं आहे की 2 दिवसानंतर मी माझी भूमिका जाहीर करेन आणि त्याच्यापूर्वी मी आदरणीय पवार साहेबांना भेटलेलो आहे सांगितल्याप्रमाणे। त्याच्यानंतर मला कार्यकर्त्यांची सुद्धा चर्चा केली पाहिजे ना। मी काय एकटा म्हणजे पक्ष नाही, पक्षाचे कार्यकर्ते असतात। त्याच्यामुळे पवार साहेबांना शेवटी आमचे सर्वोच्च नेते आहेत, त्यांचा जो काही निरोप आहे तो सुद्धा कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचवून त्यांच्या भावना जाणून घेऊन मग त्याप्रमाणे योग्य तो हे करायला लागेल। त्यांचं नेहमीच हे असतं ना की आम्ही आघाडीचा धर्म पाळावा, हे आम्हाला नेहमीच सांगणं असतं आदरणीय पवार साहेबांना। बरं, पण म्हणजे तुम्ही आघाडीचा धर्म पाळणार असं आपण म्हणूया, आघाडीचा धर्म पाळणार, आपण मदत त्यांना करणार नाही? कार्यकर्त्यांची रिएक्शन काय आहे हे मला मुंबईत बसून कळू शकत नाही, त्याच्यासाठी मला जिल्ह्यात यायला लागेल, त्याच्यानंतरच मी याच्यावर काही कॉमेंट्स देऊ शकेन। ठीक आहे, धन्यवाद। आम्ही तुमच्या भूमिकेची वाट बघतो। तुम्ही 2 दिवसात भूमिका डिक्लेअर कराल, मात्र तुम्ही म्हणताय की कार्यकर्त्यांबरोबर तुम्ही बोलाल आणि आपली भूमिका नेमकी काय आहे ती आम्हाला समजून घ्यायची आहे। धन्यवाद, तुम्ही आमच्याबरोबर बातचीत केली त्याबद्दल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।